नमस्कार. नमस्कार. ज्ञान, संस्कार आणि शिक्षणाचा संगम म्हणजे आमची शाळा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. आमच्या शाळेत एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विशेष शिकवला जातो. इथे आम्ही थिअरीज नाही तर प्रॅक्टिकल्स देखील करतो. आम्ही मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि स्मार्ट ॲप्स तयार करण्याचे कौशल्य शिकतो. एआयच्या मदतीने आम्ही वेगवेगळे फेस रिकॉग्निशन, व्हाईट कमांड सिस्टीम इत्यादी. आमचे शिक्षक आम्हाला प्रत्येक गोष्ट सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान अगदी सहज समजते व आत्मविश्वास वाढतो. एआय शिकून आम्ही भविष्याच्या जगासाठी तयार होत आहोत. तुम्ही आमच्या शाळेत या व नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव घ्या. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप छान उपक्रम राबवले जातात. होय, विशेषतः शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्यासाठी विविध खेळ घेतले जातात. अगदी बरोबर. रोज सकाळी व्यायाम, योगा आणि धावण्याचे सराव घेतात. तसेच क्रिकेट, कबड्डी, खो खो, फुटबॉल यांसारखी यामुळे आमची शारीरिक ताकद वाढते आणि आम्ही तंदुरुस्त राहतो. खेळामुळे टीमवर्क, शिस्त आणि आत्मविश्वास देखील वाढतो. आमच्या शाळेत दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये सर्व विद्यार्थी उत्साहाने भाग घेतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपली कला दाखवण्याची संधी मिळते. म्हणूनच आमच्या शाळेत शिक्षणाबरोबरच खेळांना देखील खूप महत्त्व दिले जातात. चला तर मग आपणही खेळात सहभागी होऊया आणि निरोगी आयुष्य जगूया. धन्यवाद. नमस्कार. आज आम्ही आमच्या शाळेबद्दल एक खास गोष्ट सांगणार आहोत. आमच्या शाळेत नियमित अभ्यास नाही तर अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. होय, इथे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय, सैनिक स्कूल तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, अनुभवी शिक्षकांकडून विशेष वर्ग करून घेतले जातात. तसेच विद्यार्थ्यांना सराव चाचण्या आणि मॉक टेस्ट दिले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. आणि हे यश म्हणजे शाळेचे उत्कृष्ट मार्गदर्शनाचे फलित आहे. रयते मधुनी नव्या युगाचा मित्रांनो, आज आम्ही आमच्या शाळेतील एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत. होय, आमच्या शाळेत हॉटेल टिकरिंग लॅब आहे. ही लॅब म्हणजे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना आणि नवोन्मेषाला चालना देणारे एक आधुनिक केंद्र आहे. या लॅबमध्ये आम्ही विविध प्रकारचे प्रयोग करतो, जसे की रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि विज्ञानावर आधारित इतर प्रोजेक्ट्स. या लॅबमध्ये आम्हाला स्वतः काहीतरी नवीन तयार करण्याची संधी मिळते आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या कल्पना सत्यात उतरवतो. यामुळे आम्हाला समस्या सोडवण्याची क्षमताही वाढते. शिवाय विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये आमची आवडही निर्माण होते. आम्ही फक्त पुस्तकी ज्ञानावर भर देत नाही तर प्रत्यक्ष अनुभवावर भर देतो. यामुळे आमचा आत्मविश्वास आणि सर्जनशीलता भविष्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. चला तर मग आमच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात प्रवेश घेऊया. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आज आम्ही तुम्हाला आमच्या शाळेतील एक खास गोष्ट सांगणार आहोत. होय, आमच्या शाळेत संगणक शिक्षणाला खूप महत्त्व दिले जाते. अगदी बरोबर. लहान वयापासून आम्हाला संगणकाचे मूलभूत ज्ञान दिले जाते. आमच्या शाळेत आधुनिक संगणक लॅबही आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक हाताळायला मिळते. इंटरनेटचा सुरक्षित आणि योग्य वापर कसा करायचा हे आम्हाला शिकवले जाते. भविष्यातील डिजिटल युगासाठी आम्ही नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का आमच्या शाळेत मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि गरम आणि रुचकर अन्न दिले जाते. होय, ही योजना खूप उपयुक्त आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार आणि अभ्यासासाठी ऊर्जाही मिळते. आमच्या शाळेत स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात अन्न शिजवले जाते. होय, आणि अन्नाची गुणवत्ताही खूप उत्तम आहे. रोज भाजी, भात, डाळ, पोळी असे अनेक पदार्थ दिले जातात. मध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थी नियमितपणे शाळेत येतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकही विद्यार्थी उपाशी राहत नाही. ही योजना विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. चला तर आपण सर्वजण मिळून या योजनेचा लाभ घेऊया आणि निरोगी राहूया. धन्यवाद.
कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे नमस्कार. आमच्या शाळेत आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. होय, येथे आम्हाला विज्ञान विषय फक्त पुस्तकातूनच नाही तर प्रत्यक्ष प्रयोग करून शिकायला मिळतो. या प्रयोगात भौतिकशास्त्र, रासायनिकशास्त्र, जीवशास्त्र या विषयांचे प्रयोगही घेतले जातात. हो, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः प्रयोग करण्याची संधी मिळाल्याबद्दल आमचे ज्ञान अधिक पक्के होते. तत्वमानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता. माझे नाव श्रुतिका शिवनाथ दरकर. मी आता 7वीत शिकते. मी नांदी फाउंडेशनच्या नंदीकली उपक्रमात सहभागी आहे. या उपक्रमामुळे मला खूप आनंद होतो. आम्ही शाळेत वेगवेगळे गेम्स खेळतो, त्यामुळे मला शारीरिक व्यायाम होतो आणि मी तंदुरुस्त राहते. आणि खेळण्यासाठी स्पोर्ट्स शूज, टी शर्ट, सॉक्स, सॅनिटरी नॅपकिन तसेच आम्हाला शैक्षणिक वस्तू जसं की बॅग, पुस्तके, पेन मिळतात. त्यामुळे मला अभ्यास करायला मदत होते. मला नंदीकली उपक्रम खूप आवडतो. थँक्यू नांदी फाउंडेशन. माझे नाव स्नेहल गणेश जाधव. मी आता 8वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर असे आहे. मी मागील वर्षापासून नन्नीकली प्रोग्राममध्ये सहभाग घेतला आहे. नन्नीकली प्रोग्राम हा अतिशय सुंदर आहे. त्यामुळे आम्हाला अभ्यासासोबतच खेळण्याची आवड वाढली व रुची वाढली. जे किट भेटले आहे त्यामध्ये स्पोर्ट्ससाठी खूप आवश्यक वस्तू दिलेल्या आहे. शूज, टी शर्ट, सॉक्स इत्यादी खूप छान वस्तू भेटलेल्या आहे व आवश्यक वस्तू भेटलेल्या आहे. तसेच जे स्किल ट्रेनिंग झाले त्यातून संवाद, कौशल्य, आत्मविश्वास, संगणक प्रशिक्षण इत्यादी विषयावर माहिती मिळाली. नंदीकलीमध्ये ज्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज होतात त्या मला खूप आवडतात. तो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. ही लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया.